श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 सप्टेंबर 2024ला आलेला आहे 5वा श्रावण सोमवार आणि या दिवशी सोमवती अमावस्यासुद्धा आहे, म्हणजे श्रावणातील शेवटचा दिवस. बोलता बोलता श्रावण हा महिना संपतसुद्धा आलेला आहे आणि अगदी 2च दिवस या श्रावण महिन्याला उरलेले आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची जास्तीत जास्त सेवा उपासना व्रत करत असतो. तसेच या श्रावण महिन्यामध्ये येणारा प्रत्येक सोमवार हा खूप विशेष मानला जातो. या श्रावण सोमवारच्या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. यामुळे आपण या सोमवारचं व्रत जे आहे तर ते करत असतो आणि भगवान शिव यांची पूजासुद्धा करत असतो. तसेच या दिवशी या व्रतासोबतच आणि भगवान महादेवांच्या पूजेसोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आपल्याला या शेवटच्या 5व्या श्रावण सोमवारी शिवलिंगावरती ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही भगवान महादेवांच्या कृपेने पूर्ण होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्याला हा उपाय सोमवारी करायचा आहे. सोमवारी तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. श्रावण महिन्यामध्ये जर तुम्हाला कुठलीही सेवा करणं शक्य झालं नसेल किंवा या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सोमवारचं व्रत केलं नसेल, भगवान महादेवांची कुठलीही सेवा पूजा तुम्ही केली नसेल, तर फक्त हा एक उपाय तुम्ही या सोमवारी करून पहा. तुम्ही जर हा उपाय या सोमवारी केला तर बघा, भगवान महादेवांच्या कृपेने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो. परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले किंवा कितीही कष्ट केले तरी आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही. आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. अशावेळी जर आपण विषय तिथीवरती काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते. बघा, श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या श्रावण महिन्यामध्ये येणारा प्रत्येक सोमवार हा खूप विशेष असतो आणि म्हणून या सोमवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. मग तुमची इच्छा ही लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल किंवा एखादी नोकरी प्राप्तीबद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल, पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असेल त्या अडचणी दूर होण्यासाठी असेल किंवा इतर कुठलीही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक भांडं घ्यायचं आहे. भांडं हे तुम्हाला स्टीलचं घ्यायचं आहे. प्लास्टिकचं किंवा तांब्याचं भांडं हे तुम्हाला घ्यायचं नाही. यामध्ये आपल्याला 2 चमचे दही टाकायचं आहे. तसेच यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मध टाकायचं आहे, ज्याला आपण हनी असं म्हणतो. तर या 3 वस्तू तुम्हाला एका स्टीलच्या वाटीमध्ये घ्यायच्या आहेत. यानंतर ना आपल्याला 4 दिवे लागणार आहेत. 4 दिवे घेताना तुम्ही कणकेचे किंवा मातीच्या पंते घेतल्या तरीसुद्धा चालेल. या दिव्यांमध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत. शुद्ध गाईचं तूप असेल तर तुम्ही तूप घेऊ शकतात, नसेल तूप तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल. यानंतर हे दिवे आणि दूध, दही आणि मध हे तुम्हाला घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्ही शिवमंदिरामध्ये जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण इथे जी सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. कारण मंदिरामध्ये सतत जप, तप, मंत्र, आरती होत असते आणि तिथे प्रत्येक येणारा व्यक्ती हा चांगल्या मनाने, श्रद्धेने येत असतो आणि जर अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही सेवा आणि उपाय केले तर ते सुद्धा सिद्ध होत असतात. त्याचं फळ आपल्याला खूप पटकन मिळत असतं.
म्हणून हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्ही मंदिरामध्येच जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करा। आता सर्वप्रथम गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते दिवे जे आहेत तर ते तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचे आहेत। दिवे प्रज्वलित केल्यानंतरनं शिवलिंगाच्या 4 साईडने 4 दिवे हे आपल्याला लावायचे आहेत। यानंतरनं आपल्याला ही वाटी जी आहे तर ती हातात घ्यायची आहेत आणि शिवलिंगावरती ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत तुम्हाला अर्पण करायचं आहे। सोबत तुम्ही एक जल तुम्ही स्वच्छ पाणीसुद्धा घेऊन जा। हे पाणी तुम्ही तांब्याच्या कलशामध्ये सुद्धा घेऊ शकतात आणि यानंतरनं हे तुम्ही अर्पण केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाणी हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि यानंतर यावरती आपला एक बेलपान असेल तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। जर तुमच्याकडे बेलपान नसेल तर शिवलिंगावरती कोणी अगोदर हे बेलपत्र अर्पण केलेलं असेल तर ते तुम्ही घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि पुन्हा शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। यानंतरनं आपल्याला दोन्ही हात जोडून भगवान महादेवांना आपली इच्छा सांगायची आहेत। इच्छा सांगितल्यानंतरनं महादेवांना सांगायचं आहे की मी तुमच्याकडे जी काही इच्छा मागितली ती लवकरात लवकर पूर्ण करा। तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला या शेवटच्या श्रावण सोमवारी करायचा आहे। खूप प्रभावी उपाय आहे, नक्की करा। आपल्या शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि हा उपाय बऱ्याच जणांनी केलासुद्धा आहे आणि त्याचं फळसुद्धा बऱ्याच जणांना प्राप्त झालेलं आहे। यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा। त्याचबरोबर या दिवशी जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाणार आहेत तर तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर ना शिवलिंगावरती जर कुणी गोकर्णीचं फूल अर्पण केलेलं असेल, पांढरं किंवा निळ्या रंगाचं हे गोकर्णाचं फूल असतं, हे महादेवांना अतिशय प्रिय आहेत। जर शिवलिंगावरती कुणी हे गोकर्णाचं फूल अर्पण केलेलं असेल तर ते तुम्हाला उचलून घरी आणायचं आहे। आणल्यानंतरनं हे फूल तुम्हाला तुमच्या पैशांच्या पॉकेटमध्ये किंवा तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। या दिवशी जर तुम्हाला हे फूल महादेवाच्या मंदिरात कुठे भेटलं तर ते अजिबात सोडू नका। हे फूल जे आहे तर ते लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं आणि जेव्हा मंदिरामध्ये हे फूल अर्पण केलं जातं तेव्हा त्या फुलावरती मंत्र जप तप जे आहे तर ते करून अर्पण केलेलं असतं। यामुळे यामध्ये एक प्रकारची शक्ती आलेली असते, एक सकारात्मकता असते आणि असं फूल जेव्हा तुम्ही घरी आणता तेव्हा त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होत असतो। म्हणून जर तुम्हाला असं एक फूल कुठे भेटलं तर नक्की ते तुम्ही शिव मंदिरामधून घरी घेऊन येऊ शकता। तसेच जर आपल्या घरामध्ये सतत वाद होत असेल, भांडणं होत असेल, घरामध्ये आजारपण असेल, मुलांची प्रगती होत नसेल, पैसा टिकत नसेल तर अशावेळी बघा शिव मंदिरामध्ये जर कुणी धोत्र्याचं फळ किंवा बेलाचं फळ अर्पण केलेलं असेल तर ते तुम्हाला घरी आणायचं आहे आणि घरी आणून आपल्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। कुठलीही पूजा जप तप करण्याची गरज नाही, फक्त ते फळ घरी आणायचं आणि आणून आपल्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। जेव्हा ते खराब होईल तेव्हा ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे फळ आपल्या घरामध्ये आणलं तर घरातले सगळे वास्तुदोष, नकारात्मकता, पितृदोष यासारखे सर्व दोष हे दूर होतात आणि यामुळेच कुटुंबातील जीवनातील सर्व अडचणी ह्या नष्ट होतात। तर असे हे उपाय तुम्हाला या शेवटच्या 5व्या श्रावण सोमवारी करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।